ही गोष्ट आहे गावात राहणाऱ्या दोन मुलांची। एकाचे वय 6 वर्ष तर दुसऱ्याचे वय 10 वर्ष होते। दोघांची मैत्री शोले चित्रपटातील जयवीरू सारखीच होती असं म्हणायला काहीच वावगं ठरणार नाही। ते दोघे नेहमी सोबत खेळायचे, एकमेकांना मदत करायचे, सर्व गोष्टी ते बहुतेक वेळा सोबतच करायचे। एक दिवस पतंग खेळता खेळता ते दोघे गावाच्या बाहेर नकळतपणे गेले। खेळता खेळता त्या दोघांमधील मोठा मुलगा, ज्याचे वय 10 वर्ष होते, तो एका विहिरीत पडला आणि मोठ्याने ओरडू लागला। त्याला पोहता येत नव्हतं। जीव वाचवण्यासाठी तो ओरडूच लागला। दुसऱ्या 6 वर्षाच्या मुलाने मदतीसाठी इकडं तिकडं पाहिलं, परंतु कुणीच दिसलं नाही। तोही खूप घाबरला। त्याची नजर एका दोरी बांधलेल्या बादलीवर पडली। त्याने क्षणाचाही विचार न करता ती बादली उचलली आणि विहिरीत सोडली। मित्राला म्हणाला, याला पकड, आणि तो 6 वर्षाचा मुलगा पूर्ण ताकद लावून 10 वर्षाच्या मुलाला ओढू लागला। त्या लहान मुलाने जीवाची बाजी लावत बादली ओढतच राहिला। त्याला खूप त्रास झाला, पण त्यानं मित्रासाठी हार मानली नाही। तो मित्र बाहेर येईपर्यंत त्या 6 वर्षाच्या मुलाने प्रयत्न सोडलेच नाही। बाहेर आल्यानंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली। आनंदाने ते रडू लागले, पण त्यांना आता चिंता वाटत होती की जर आपण घरी गेलो आणि गावात हा प्रकार कळाला तर आपल्याला मार पडेल। परंतु तरीही ते जेव्हा गावात गेले तेव्हा त्यांनी घरच्यांना आणि गावकऱ्यांना झालेली घटना सांगितली। ज्या प्रकारे त्यांना असं वाटत होतं की आपल्याला मार बसेल, परंतु तसं काहीही झालं नाही, कारण त्यांच्यावर कुणीच विश्वास ठेवेना। कारण 10 वर्षाच्या मुलाला 6 वर्षाच्या मुलाने विहिरी बाहेर काढले हे हास्यास्पद आणि अशक्य प्रायच असं सर्वांना वाटत होतं। कारण तो 6 वर्षाचा मुलगा एक भरलेली बादली देखील उचलू शकत नव्हता, मग 10 वर्षाच्या मुलाला कसं बाहेर काढणार होता। परंतु त्या गावातील एका सर्वात वयोवृद्ध आणि हुशार व्यक्तीने त्यांच्यावर विश्वास ठेवला। सगळ्यांना वाटलं की गावातील वयोवृद्ध आणि सर्वात हुशार अशी व्यक्ती विश्वास ठेवते, याचा अर्थ या घटनेमध्ये काहीतरी तथ्य असायलाच हवं। सर्वांनी त्या वयोवृद्ध व्यक्तीला जेव्हा विचारले की हे कसं शक्य आहे, तुम्ही सांगा, तेव्हा ते थोडंसं हसले आणि म्हणाले, मी काय सांगू, मुले तर सगळं खरं सांगत आहेत ना की त्यांनी कसे प्रयत्न केले आहे। थोड्या वेळाने ते वयोवृद्ध म्हणाले, त्या छोट्या मुलाने हे कसे केले हा प्रश्नच नाहीये, तर खरा प्रश्न हा आहे की तो मुलगा हे का करू शकला, त्याच्यात एवढी ताकद कुठून आली। या सर्वांचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे त्यावेळी त्या छोट्या मुलाने त्या मोठ्या मुलाला बाहेर काढले तेव्हा तिथे कुणीच उपलब्ध नव्हतं। ज्यावेळी तो लहान मुलगा प्रयत्न करत होता तेव्हा त्याला तू हे करू शकत नाही असं सांगणारच कुणी नव्हतं। कुणीच नव्हतं, म्हणजे तू करू शकत नाही असं सांगणारा तो स्वतः सुद्धा नव्हता। कारण त्याने क्षणाचाही विचार न करता, परिणामांचीही चिंता न करता, स्वतःचा विचार न करता त्या क्षणी त्याने ते केले जे त्याला करायला हवे होते आणि तो जे करू शकत होता। ज्यावेळी एखाद्या समस्येला आपण स्वतःचा, इतरांचा विचार न करता फक्त सोडवत जातो तेव्हा ती समस्या सुटते। कारण त्यावेळी आपल्याला स्वतःवर एक विश्वास निर्माण झालेला असतो की मी ही गोष्ट करू शकतो। कारण तू ही गोष्ट करूच शकत नाही असं सांगणारं तिथं कुणी नव्हतं आणि त्याचमुळे त्या मुलाच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण झाला की मी ही गोष्ट करू शकतो। म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर कुठलीही अशक्यप्राय गोष्ट असली तरी देखील जर आपल्याला विश्वास असेल की मी हे करूच शकतो, तर 100% आपण कितीही अवघड गोष्ट असो ती 100% करूच शकतो। त्यामधून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते की कितीही मोठी अडचण असो, मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका। धन्यवाद।